आणि वळूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या धर्मदाय रुग्णालयातील डॉक्टरांनी लाच स्वीकारली आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया केल्यानंतर डिस्चार्ज देण्यापूर्वी पैसे मागण्यात आलेत। नाशिकच्या नामांकित नामको कॅन्सर रुग्णालयातला हा प्रकार आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे। रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। त्या पिवळं रेशन कार्ड धारक तक्रारदाराच्या पत्नीवरती या योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पैशांची मागणी ही या अधिकाऱ्याकडून केली गेली। धर्मदाय रुग्णालयात अशा स्वरूपाची लाच घेणाऱ्या डॉक्टरला मात्र आता एसीबीने ताब्यात घेतलेला आहे। नामको कॅन्सर रुग्णालयातल्या या घटनेमुळे अर्थातच खळबळ माजली आहे। तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय। यापूर्वीही अशा प्रकारे किती जणांकडून लाच घेतली हा मात्र अर्थातच संशोधनाचा विषय असेल।